मेडॅथेंटिकमध्ये आपले स्वागत आहे. कोविडच्या एक प्रकाराचे भारतीय किनाऱ्यावर आगमन झाल्याने साहजिकच चिंता वाढली आहे. माहिती आणि व्यावहारिक टिपांसह या नवीन आव्हानाचा सामना करूया. 1. आपल्याला काय माहित आहे आणि काय नाही. 1. हा ओमिक्रॉन वंशाच्या BA.2.86 चा उपप्रकार आहे. WHO द्वारे त्याचे वर्गीकरण व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून केले जाते, व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून नाही, जे पसरण्याची संभाव्यता दर्शवते परंतु रोगाची तीव्रता जास्त असेलच असं नाही. भारतात सध्या 1 चे मर्यादित रुग्ण आहेत. लक्षणीय हॉस्पिटलायझेशन किंवा गंभीर आजाराचे कोणतेही अहवाल नाहीत. या प्रकारामुळे खोकला, सर्दी, अंगदुखी आणि घसा खवखवणे यासारखी सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. 1 चे दीर्घकालीन परिणाम अद्याप अस्पष्ट आहेत. चालू असलेल्या संशोधनामुळे त्याची संसर्गजन्यता, प्रतिकारशक्ती आणि विद्यमान लसींच्या प्रभावावर प्रकाश पडेल. व्हायरसचे नामकरण आणि उत्क्रांती. व्हायरसची नावे प्रमाणित प्रणालीवर आधारित आहेत ज्यात वंश, उत्परिवर्तन आणि शोधण्याचे वर्ष समाविष्ट आहे. 1 या टर्नचे अनुसरण करते. व्हायरसची उत्क्रांती नैसर्गिक आहे. कालांतराने त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी ते कमी तीव्र होऊ शकतात कारण कमी गंभीर लक्षणांसह संक्रमण सोपे होते. हे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसारखेच आहे, ज्यामुळे 2009 मध्ये एक प्राणघातक साथीचा रोग झाला, परंतु 2016 आणि 2017 मध्ये तो कमी तीव्र होता आणि कमी विषाणूजन्य स्ट्रेन नंतर स्थानिक बनले, ज्यामुळे हंगामी फ्लू झाला. याचा अर्थ असा नाही की ते निरुपद्रवी आहेत, ते योग्य धोरण अवलंबण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. लसीकरण आवश्यक आहे का? हे खरे आहे की एक विशिष्ट लस अद्याप मंजूर झालेली नाही. विद्यमान लसी काही संरक्षण देतात आणि नवीन प्रकार विशिष्ट लसीसाठी संशोधन चालू आहे. 4था डोस. सध्या भारत सरकारने सामान्य लोकांसाठी 4थ्या डोसची शिफारस केलेली नाही. तुमचे प्राथमिक लसीकरण वेळापत्रक पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, म्हणजे 3रा बूस्टर डोस, जर आधीच घेतलेला नसेल. लसीची परिणामकारकता. कोविशिल्ड आणि इतर मान्यताप्राप्त लसी, जरी नवीन प्रकारांविरुद्ध कमी प्रभावी असण्याची शक्यता आहे, तरीही गंभीर रोग आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून संरक्षण प्रदान करू शकतात. तुम्ही काय करू शकता? खबरदारी वाढवा. लसीकरण स्थिती काहीही असो, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेची काळजी घ्या. कोणत्याही विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुणे आणि नेहमीच्या वापरातील वस्तूंचे पृष्ठभाग स्वच्छ करणे आवश्यक आहे. माहिती मिळवा. आरोग्य मंत्रालय आणि WHO वेबसाईट्स सारख्या विश्वसनीय स्रोतांद्वारे स्वतःला अपडेट ठेवा. चुकीची माहिती आणि घाबरणे टाळा. चाचणी घ्या. तुम्हाला कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचणी करा. लवकर निदान आणि अलगाव आजार पसरणे थांबविण्यात मदत करू शकतात. उपचार इतर कोणत्याही हंगामी फ्लूसारखे असावे. सध्या मंजूर झालेल्या लसींप्रमाणेच एक विरुद्ध विद्यमान अँटीव्हायरल औषधांची परिणामकारकताही कमी असण्याची शक्यता आहे. तथापि, ते अजूनही काही प्रकरणे व्यवस्थापित करण्यात भूमिका बजावू शकतात. लक्षात ठेवा, योग्य माहिती असणे आणि खबरदारी घेणे आपल्याला या अनिश्चित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवा. एकता आणि जबाबदार वर्तन आपल्या आणि एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या महामारीच्या नवीन अध्यायाला सामोरे जाण्यासाठी घाबरून जाता तथ्यांवर लक्ष केंद्रित करूया आणि एकत्र काम करूया. सतर्कता, तयारी आणि सततच्या संशोधनाने आपण या आव्हानावर मात करू शकतो. धन्यवाद. Subscribe if you like the content.